खरातांचं प्रकरण जे आहे ते सुरूच आहे आणि आता एक नवीन प्रकरण आलेलं आहे। या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी आणि यांच्याशी संबंधित लोकांनी अनैतिकतेचा आणि अश्लीलतेचा इतका कळस घातलेला आहे की आता मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये तृतीयपंथीयांसोबत सुद्धा अश्लील चाळे गेलेले आहेत। आता हे ओशनो जलचे सगळे कस्टमर आहेत का असा पण आता शंका यायला लागलेली आहे, कारण मोठ्या लोकांच्याच गाड्या ते जल घ्यायला जात होते आणि विशेषतः ते जल मागून घेतलं जात होतं। आता ह्या गोष्टीला काय म्हणायचं? माफी तर मागणं सोडा, कव्हर अप करण्याचा प्रयत्न सुरू होतो। तिकडे मनोहर कुलकर्णी म्हणतात की खरातला मारून टाका, म्हणजे खरातला मारून टाकून कोणाकोणाच्या पापावर पांघरून घालायचं आहे, माहिती पूर्ण काढायची नाही, त्याच्याकडनं कोण कोण अजून इन्व्हॉल्ड होतं, 100पेक्षा जास्त व्हिडिओ आलेले आहे। हे सगळं कव्हर अप करणे, झाकणे, लोकांना वाचवणे आणि अनैतिकतेचा कळस महाराष्ट्राच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या याच्यात होऊ देणे, हे किती मोठं पाप हे मंत्रालय, हे मंत्रिमंडळ करत आहे। हे काय ओशनो जल मंत्रिमंडळ आहे की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आहे अशी शंका जी आहे ती निर्माण व्हायला लागलेली आहे। आणि या मंत्रिमंडळातल्या लोकांपासून महाराष्ट्रातल्या महिला असुरक्षित आहे अशा पद्धतीची भावना महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे, कारण कोणाला शिक्षा होत नाही, कोणाचे राजीनामे होत नाही, मग काय सगळा मोकळाच आहे।